आपण श्री रामायण समजून घेत आहोत. रामचरित्र अनेक ठिकाणी वाचलं जातं, गायलं जातं, सांगितलं जातं. त्यामुळे प्रसंग सगळ्यांना माहिती असतात, पण त्या पाठीमागची भूमिका काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तसं आता अयोध्याकांडाचा दुसरा भाग आज आपण विचार करणार आहोत. आपण इथपर्यंत आलेलो आहे की रामचंद्र वनवासाला गेले, तर चित्रकूट पर्वतापर्यंत ते आलेले आहेत. त्याच्या पुढं काय काय होतं ते बघूया. रामचंद्रांना सोडून सुमंत सारथी राजधानीकडे परत जायला निघालेला आहे. तरी देखील तो लगेच जात नाही, वाट बघतोय. 1-2 दिवस 3 दिवस की कदाचित न जाणं रामचंद्रांना जर असं वाटलं की वनवासातला अवघड आहे आणि ते जर परत आले तर आपल्याला त्यांना नेता येईल आणि दशरथांना खूप आनंद होईल राजाला, कारण ते वाट बघतायत रामचंद्रांनी परत यावं. त्याचा अर्थ असा की रामचंद्रांना ओळखणारी मंडळी जवळजवळ नव्हतीच. एक वसिष्ठांनी ओळखलं होतं. त्यामुळे सुमंतांना आशा होती की ते परत येतील, पण तसे ते काय आले नाहीत. शेवटी परत आले. तिकडे दशरथ वाट बघतोय, कौसल्या वाट बघते, सगळेच वाट बघतायत. आल्यावर त्यांनी सुमंताला विचारलं, दशरथाने कौसल्याने विचारलं की कुठे आहे राम, कुठे आहे, त्याला परत घेऊन आला का? म्हणून मी पुष्कळ त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही परत यायला तयार नाही आहेत आणि त्यामुळे नाईलाजाने मी परत आलेलो आहे. त्यावर दशरथाला पुष्कळ दुःख होत आहे, कौसल्यालाही दुःख होत आहे. तशा दुःखावेगामध्ये दशरथ जवळजवळ म्हणजे आता देहभान आहे नाही अशा स्थितीतच तो पडून राहिलेला आहे. आणि कौसल्या पुन्हा म्हणते की तो येत नसेल तर मला तू तिकडे घेऊन जा, कुठं अरण्यात जायचं असेल तर मला घेऊन जा. त्यांनी सांगितलं नाही, त्यांनी तुम्हाला निरोपच सांगितलेला आहे की तुम्ही इथंच राहायचं आणि इथंच महाराजांची सेवा करायची, यायचं नाहीये. म्हणजे अतिशय नम्रतेने पण दृढ निश्चयाने रामचंद्रांचं सगळं बोलणं आहे की हे असं आणि असंच राहायला पाहिजे. फक्त सांगण्याची पद्धती आज्ञा रूपाने नाही आहे, पण निश्चयात्मक भूमिका आहे. त्यामुळे त्याला बोलताना कोणीही आणखीन त्याच्या पुढे जाऊन काही सांगू शकत नाहीये. आणि त्या सांगण्यामध्ये सुद्धा शास्त्र जे काही वचन दिलेलं आहे ते पाळणं, म्हणजे असं काही पद्धतीनं तो त्यांना समजावून सांगतो आहे की त्याच्या पुढे त्याच्याशी काही वादविवाद घालावा किंवा त्याचं म्हणणं फोडून काढावं अशी कुणाची क्षमता दिसत नाही. त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं की नाही, तू जाऊन त्यांची समजूत घाल आणि राज्य सांभाळ, असं म्हटल्यावरती दशरथ व्याकुळ झालेला आहे. आणि त्यांनी तिथं ते श्रावण वधाची हकीकत सांगितलेली कौसल्याला देखील, की मला असं वाटतं की आता माझा अंतकाळ जवळ आलेला आहे. कारण ते माहिती आपल्याला श्रवणपुत्राची हकीकत की अंधा मात्या पित्यांना घेऊन तो यात्रेला निघाला असताना दशरथाचा बाण लागला होता आणि त्यात त्यांनी त्याला शाप दिला होता की श्रवण जसा आणि तो गेला तुझ्या बाणाने आणि त्याच्या वियोगाने दुःखाने आमचा आता अंतकाळ आलाय, हा शाप मी तुला देतो की तूही पुत्र शोकाने मरशील. त्या दशरथाला आनंद झालेला आहे त्याचं, कारण त्याला पुत्रच होत नव्हते, निपुत्रिक होता. अशा वेळेला पुत्र शोकाने मरशील तर म्हणतो हे मला वरदानच मिळालं, म्हणजे मला पुत्र व्हायला पाहिजेत ना पहिल्यांदा, मग मरणाचं. पण आता त्याच्या लक्षात आलं की त्यांनी जो शाप दिला होता हा खरं होण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्यामुळे आता ह्याच्या पुढे दुसरं काही नाही, तो शापच खरा होणार आहे. आणि म्हणून त्या स्थितीत तो अत्यंत व्याकुळ मनस्थितीत आहे. आणि एवढी सगळं आपण राजा असलेला हा, आजूबाजू एवढी मंडळी असलेली, आणि त्याचं वर्णन केलंय की झोपेतच त्याचा मृत्यू झालेला आहे. कौसल्याही अशी आहे, सुमित्राही, सगळेजण अशी व्याकुळ पडलेली आहेत, झोपलेली आहेत तिथे. सकाळी उठवायला गेले अजून का उठत नाही म्हणून, आणि बघायला गेले तर तो केलेलाच होता. म्हणजे रात्रीच त्याचा देह पडलेला होता. आणि मग आता सकाळी सगळ्यांना शोक दुःख झालेलं आहे, सगळं वर्णन केलेलं संबंधच. कारण रामचंद्रही गेले, दशरथही गेला. आणि मग प्रश्न सगळ्यांच्या पुढे निर्माण झाला की आता राजा कोण? निर्णायकी प्रजा राहू शकत नाही, राजा पाहिजे कोणीतरी. त्यामुळे सर्व मंडळी जमलेली आहेत
अमात्य वगैरे सगळी तिथली जी काही मंडळी होती ती, आणि त्यांनी त्याच्या पुढे अराजक आता जर निर्माण तर काय होईल असे संबंध एक चित्र उभं केलेलं आहे. अराजक असून चालणार नाही, कुणी कुणाचं ऐकणार नाही, म्हणजे राज्यही नीट चालणार नाही, प्रजेचंही संरक्षण करायला राहणार नाही. अशा वेळेला कुणीही शत्रू त्याच्यावर चाल करून येऊ शकतात, प्रजा देखील बंडखोर होऊ शकते. आणि झालंय प्रत्यक्ष ते असंच झालेलं आहे की जी घटना घडलेली आहे ती प्रजेला इतकी विरोधी घडलेली आहे आणि त्यामुळे सगळी प्रजाही संतप्त झालेली आहे रामाला वनवासात पाठवल्यामुळे, की ती काहीही त्याच्यावरती प्रतिक्रिया उमटू शकेल. तेव्हा अशा स्थितीमुळे राज्याला वारस हवाच आहे. आणि आता वारस म्हणजे रामचंद्र येणार नाही हे ठरलेलं आहे. तेव्हा आता दुसराही पर्यायच नाही. भरताला त्यांनी राज्य द्यायच सांगितलेलं आहे, तर त्यालाच घेऊन यायला पाहिजे. म्हणून तातडीनं दूत रवाना केलेले आहेत वसिष्ठाने की जाऊन कैकेयी देशातून आणि भरत शत्रुघ्नाला घेऊन या म्हणून. तर त्याच्यात ते असं वर्णन केलेलं आहे की जायला सांगितल्यानंतर आपलं सावकाश लांब आहे अंतर, सावकाश थांबत 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 लोक गेलेत असं नाही आहे. जे दूत निघाले त्वरेने ते रात्रंदिवस प्रवास करत तिकडे गेले. त्याचं कारण वशिष्ठांची आज्ञा पाळली पाहिजे. निर्णायकी राज्य असता कामा नाही. आणि भरत आता राजा होणार आहे तर त्याला लवकरात लवकर, म्हणजे ज्याला आपण एक ड्युटी सेन्स ज्याला म्हणतो, जो आजकाल अजिबातच गेलेला आहे तसा नव्हता. म्हणजे काही काही गोष्टी ह्या त्याच्यातून बारकाव्याने लक्षात घेण्यासारख्या. त्यामुळे ते तातडीनं ती वाट चाल करीत कैकेयी देशाला गेलेले आहेत. तर भरताने विचारले अचानक काय आला, तर म्हणलं काही नाही, आपल्याला बोलावलेलं आहे. आणि विचारलं की रायाची तब्येत कशी आहे, वडिलांची तब्येत कशी आहे, काय आहे ते. एकनेकाने ह्यांनी त्यांना बजावून सांगितलं होतं की तुम्ही तिथं काही दशरथाच्या मृत्यूबद्दल बोलू नका, राम वनवासात गेलाय बोलू नका, काही बोलू नका, नुसतंच सांगा की तुम्हाला तातडीनं बोलायला तिथं काहीतरी महत्वाचं काम आहे. त्याच वेळेला भरताला तिकडं वाईट स्वप्न पडलेलं असतं आणि त्या वाईट स्वप्नामध्ये दशरथाबद्दल अतिशय वाईट असं त्याला दृश्य दिसलेलं असतं. त्यामुळे तो आणखीन व्याकुळ झालेला असतो की काय नेमकं घडलेलं आहे कळत नाहीये. हे काही जास्त बोलत नाही, ताबडतोब चला एवढंच सांगितलंय त्याने. तेव्हा तो अजिबात तिथं वेळ न घालवता तिथून तो निघतो आहे. आणि भरत तेही प्रवास करत करत तरी 5-6 दिवस लागतात लांबून यायचं त्याप्रमाणे. आणि त्यात ते दोघंजण आणि त्याच्यावर त्याने कैकेयी राजाने बरंच काही त्यांना दिलेलं आहे, द्रव्य म्हणा, म्हणजे त्यांच्याबरोबर देणगी दाखल म्हणा, अशा तऱ्हेचं काही हाती एवढे अमकं तमकं सगळं देऊन पाठवलेलं आहे. यांनी त्यांच्यासाठी, म्हणजे त्याला काही कळू नये म्हणून तिकडं जाताना इथल्या दूतांबरोबरही काही पाठवलेलं आहे. त्यांनी जे देवाणघेवाण जशी हल्लीचा तशा पद्धतीचं, म्हणजे कुठेही शंका कोणाला काही येऊ नये त्याच्यामध्ये, अशा पद्धतीनं ते तिथे आलेले आहेत. आता भरत तिथे आलेला अयोध्येत आल्यावर त्याचा जवळजवळ येतानाच लक्षात येतं की असं काय सगळं राज्य दिसतंय. सगळीकडे बघावं त्याचं उदासीन वातावरण दिसतंय, कुठे आनंद नाही. काय घडलंय काय असं विशेष, ज्यामुळे असे खिन्न दुःखित वातावरण होतं. तो पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो पण काही त्याला उत्तर मिळत नाही. तो राजवाड्यात आल्यानंतर देखील लक्षात येते की सगळीच मंडळी अशी खिन्न उदास होऊन बसलेली आहेत. आणि मग त्याला तिथं आल्यानंतर कळतं की दशरथ राजाचं निधन झालेलं आहे. पण निधन झालेलं जरी असलं तरी देखील त्याचा जो काही और्ध्वदेहिक म्हणतात अंत्यसंस्कार तो केलेला नाहीये. कारण एकही पुत्र जवळ नाही आणि तो असल्याशिवाय करणार कसं. त्यांच्या त्या पद्धतीप्रमाणे काय त्याच्या तेलामध्ये त्याला ते बुडवून ठेवलेलं आहे की ज्यामुळे ते टिकेल काही काळ म्हणून. आणि म्हणून ते त्याचं जे सगळे संस्कार राहिलेले आहेत ते त्याला मग आल्यानंतर इथं कळतं आणि तो अतिशय दुःखित होतो. आणि पहिल्यांदा कौसल्याला भेटतो आणि नंतर मग कैकेयीला भेटायला जातो आणि तिथेही विचारतो हे काय आहे काय नाही, असं का झालंय काही कळत नाही. तर कैकेयी त्याला मोठ्या आनंदाने सांगायला जाते या दोन्ही गोष्टी की अरे तू आता राजा होणार आहेस वगैरे. तुम्हाला ते सगळं जाऊ दे पण राम कुठे आहे, मला पहिल्यांदा त्याचं दर्शन घ्यायला जाऊ दे. तेव्हा ते म्हणले त्याच्याच वियोगाने दशरथ गेलेला आहे. तर म्हणले वियोग म्हणजे गेले कुठं सगळे, वियोग का झाला.
वडिलांना वियोग का झाला आणि ते गेलेत कुठे, ते गेले तरी अजून आले नाहीत, म्हणजे काय प्रकार आहे. मग तिने सांगितलं की रामाला वनवासात पाठवलेलं आहे आणि तुला राज्य दे, तुझ्यासाठी मी हे सगळं केलंय. हे कळल्यानंतर मात्र भरत अतिशय संतप्त झालेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी कैकेयीची खूप निर्वत्सना केली की तू हे काय केलंस, मला राज्य तर नकोच आहे, पण मला कलंक केवढा लावलास. माझं राज्यावर प्रेम विलक्षण होतं की राम राजा असावा आणि आम्ही सर्वांनी मिळून त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलेलं काम करावं, त्याच्या आज्ञेत राहावं याची इच्छा माझी. अरे तुझ्या कल्याणाचं हे सगळं केलेलं आहे, ती आपल्या परीने पटवण्याचा प्रयत्न करते, परंतु भरताला ते कदापि मान्य नाही. त्याचं विलक्षण रामावर प्रेम असल्यामुळे तो ते काय मानत नाही. म्हणजे तो कौसल्या सुमित्रेचं सांत्वन करणं आणि कैकेयी मंथरेवरचा क्रोध या एका मनस्थितीमध्ये तो आहे. आणि त्याच वेळेला वसिष्ठ सांगतात की आता हाही विचार बाजूला ठेवून तुला राज्यावर बसायला पाहिजे, राज्य राजाशिवाय चालणार नाही. म्हणून त्याला ते समजावतात, तेव्हा तो स्पष्टपणे सांगतो मी राज्यावर बसणार नाही, रामच राजा होणार. आपल्या परंपरेप्रमाणे तो मोठा आहे सर्वांपेक्षा एक गोष्ट, आणि तोच सर्वतोपरी योग्य आहे. आम्ही त्याला मदत आहोत सगळ्या तऱ्हेने, तो म्हणेल त्याच्या आज्ञेत आम्ही राहणार आहोत. आणि काही सांगितलं तरी सुद्धा मी राज्य स्वीकारणार नाहीये. ते अवघड सगळं ते वडिलांचं विचारतात आणि ते सांगतात राज्य बसणार नाहीये, आता पहिल्यांदा जाऊन मी रामाला घेऊन येतो. आता सर्वांना तेच हवं होतं, बाकीच्यांचं ऐकलं नाही. माता निदान भरताचं तरी राम ऐकेल आणि तो परत येईल आशा होती सगळ्यांना. त्यामुळे सगळेच जण तयार झालेले आहेत. रामाला आणायला जायचं म्हटल्यानंतर त्यांच्या माता देखील सगळ्या यायला निघालेले आहेत. कैकेयीला दुःख झालेलं आहे, कारण भरतच नाही त्याची निर्वत्सना एवढी केली, तू माझी आई नव्हेसच इथपर्यंत म्हटल्यावर तिला वाटतं ज्याच्यासाठी सगळं आपण केलं तोच मुळी मला आता आई मानायला तयार नाहीये. आणि मुळात ती वाईट नव्हती, तिला तशी बनवली गेली होती. त्यामुळे हाही परिणाम तिच्या, काही मंडळी हलक्या मनाची असतात, हलक्या कानाची म्हणतात. असं यांनी काय सांगितलं ते खरं वाटतं, त्यांनी काय सांगितलं ते खरं वाटतं, अशी स्थिती असते. तशी तिची अवस्था होती. म्हणजे महत्वाकांक्षी दशरथचा मा करणारी आनंदीबाई होती, तशा पातळीतलीही नव्हे, पण कुणी सांगितलं की त्याप्रमाणे ऐकणारी अशा पद्धतीची. गर्विष्ठ होती, अहंकारी होती, हे सगळं होतं. पण सगळे निघाले आणि आपल्याला तर कुणीच नाही बघणार. तर सगळ्यांची छितूस वेदना करत होते तिची ना. काही स्पष्ट बोलत होते तर काही बोलत नव्हते, पण आपण सर्वांच्या मनातून उतरलेलो आहोत त्याची जाणीव होती. आणि भरत राज्यावर यायलाच तयार नाही, तो तर मीच वनवासात जाणार आहे म्हणला, राजा रामाला घेऊन येतो. सगळे जायला तयार झालेले आहेत आणि त्याप्रमाणे रामाला घेणे सैन्य मंत्री वशिष्ठ माता सर्वांना घेऊन तो गेलेला आहे. आणि तिथं शृंगवेरपूर म्हणून जे ठिकाण आहे तिथं तो गुह राहत होता. तर त्यांनी बघितलं की इथे कोणतरी मोठं सैन्य येत आहे कुणाचं तरी, आणि त्यांचे बातमीदार असतात दूत, त्यांच्याकडून कळलं भरताचं सैन्य. त्या गुहाला शंका आली की रामाला तर वनवासात पाठवलंच, पण तेवढ्यावरच भरत थांबलेला दिसत नाहीये, तर इथे येऊन सैन्यासकट येऊन रामाचाच मुळे नाश करायचा, वध करायचा अशी याची इच्छा दिसते. म्हणून त्याच्या मनात शंका आली आणि त्यांनी म्हणून आपलं सैन्य तयार केलं की त्या सैन्याला अडवून राहायला मिळेल. पण भरताची गुहाची भेट झाल्यानंतर भरताने आपली जी भूमिका सांगितली त्याच्यामध्ये तो आलाही ताई असाच, म्हणजे वल्कल धारण करून आणि सर्व तऱ्हेनं ऋषी मुनींच्या वेशातच तो विरक्तावस्थेतच आला होता. आणि त्याची मनस्थिती बघितल्यानंतर गुहाला म्हणतं त्याच्या मनात जे संशय होता तो कमी झाला. तिथून मग ते भरद्वाज मुनींच्या आश्रमापर्यंत आले. भरद्वाज मुनींना सुद्धा पहिल्यांदा शंका आली की भरत जो आलेला आहे सैन्यासकट, याचं ते एकट्याने यायचं, एवढं सैन्य येऊन कशाला आलं, असा प्रत्येकाला शंका आहे. पण तिथं पुन्हा बोलणं झाल्यानंतर भरताची व्यथा लक्षात आली त्यांच्या. आणि म्हणून ते कुठं तो गेलेला आहे, राम कुठल्या दिशेने गेलेला आहे असं विचारल्यानंतर त्याची दिशाही सांगतात. आणि मग एका लांब ठिकाणी डोंगरावर पर्वतावर त्यांना कुठंतरी दूर दिसतो. का त्यांच्या लक्षात आलं तिथं दूर आहे त्या अर्थी तिथं वास्तव्य असलं पाहिजे.
आणि रामचंद्र तिथे पर्णकुटीत राहतायत असं त्याच्या लांबून लक्षात आलं. आणि मग त्या दिशेनं तो रामचंद्रांना आणण्यासाठी चाललेला आहे. आता तिथं लक्ष्मण बसलेला आहे. गंमत बघण्याजोगी आहे थोडी की रामाबरोबर लक्ष्मण आहे. लक्ष्मणाला संताप आहे. तो भरताचा भरत तिथे नव्हता, पण तरी देखील कैकेयीने ज्या अर्थी असं केलं त्या अर्थी भरतही त्याच्यामध्ये असं सहभागी असला पाहिजे. अशी रामाच्या वर लक्ष्मणाची अत्यंतिक निष्ठा. लक्ष्मण अत्यंत तापट स्वभावाचा, फक्त रामाचंच ऐकणार. आता दशरथाचा देखील वध करायला तो निघाला होता. कैकेयीचंच नुसतं नव्हे तर दशरथाचा देखील वध करायचा अशा भूमिकेत तो शस्त्र घेऊन निघाला होता. म्हणजे त्याच्या दृष्टीनं फक्त रामचंद्र एवढं एकच काही त्याच्या डोळ्यासमोर ध्येय होतं. आणि म्हणून लक्ष्मणाला रामचंद्राने बरोबर घेतलेलं होतं. त्याचं कारण काही गोष्टी या लक्ष्मणाकडून त्यांना करवायच्या होत्या. रामचंद्रांच्या पुढे आपलं मिशन होतं. आपण कशासाठी जन्म घेतलाय आणि आपल्याला काय करायचं हे त्यांना फक्त बरोबर माहिती होतं. आणि त्यातली काही कामं लक्ष्मणाकडून करवायची होती. आणि म्हणून लक्ष्मणाला बरोबर घेतला. आणि तो जर राज्यात राहायला असता तर भरताचं त्याचं काय झालं असतं. भरत राज्य करू शकलाच नसतं. दर ठिकाणी लक्ष्मणाने त्याच्यावरती विरोध केला असता, काही बोलला असता, काही गोष्टी घडल्या असतात. अशा वेळेला लक्ष्मणाला ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं रामचंद्रांच्या बरोबर राहणं हेच बरोबर होतं. आणि भरत त्या मानाने विचारी आहे, जास्ती विवेकी आहे. तो राज्य तिथं चालवू शकेल. त्यामुळे त्याला तिकडे ठेवायचं. म्हणजे जे मोठे मोठे कामं जी हातात घेतलेली असतात, त्याला नेतृत्व करायचं असतं, त्याच्याजवळ ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. कुणाच्या जोड्या लावायच्या, कुणाला लांब ठेवायचं, कुणाकडून काय काम कसं करून घ्यायचं, त्याची मनोभूमिका कशी तयार करायची, हे सगळे जे काही गोष्टी असतात ह्या जेवढा चातुर्य त्या प्रमुख व्यक्तीजवळ असेल तसं तसं अनेक व्यक्तींना, अनेक प्रकृतींना हाताळून त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं, त्याच्यामध्ये स्वार्थ अजिबात नाही, पूर्ण कार्याकडे दृष्टी असते. आणि त्याप्रमाणे कसं करायचं हे रामायणातून पुढे महाभारतात शिकण्याजोगच आहे. पण महाभारतातून एक वेगळ्या पातळीवर सांगितलेलं आहे. आणि इथं जे रामायणामध्ये आहे याच्यामध्ये सामान्यच मनुष्यासारखी दिसणारी व्यक्ती, परंतु एक वेगळं सामर्थ्य असले, जे शारीरिक सामर्थ्यही आहे, मानसिक आहे, बौद्धिक आहे, आध्यात्मिक आहे, सर्व सामर्थ्य, धैर्य, शौर्य, चातुर्य, सगळ्या गुणांचा संग्रह ज्याच्याजवळ आहे, अशा व्यक्तीकडे एखादं जर काम सोपवलं गेलं तर ते उत्तम तऱ्हेनं चालू शकतं. या तऱ्हेनं रामायणाचा अभ्यास करण्याजोगा आहे. सर्वच्या सर्व आपण इथे घेऊ शकणार नाही, पण एक 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 त्याच्यातले वाक्य, संवाद बारकाईनं जर वाचले तर लक्षात येतं की किती. आणि वाल्मिकी ऋषींनी फार चांगल्या तऱ्हेनं ते विचार मांडलेले. तसं इथं लक्ष्मणाने पाहिलं, भरत येताना दिसतोय, लांबूनच पाहिलं. त्यांनी रामचंद्राला सांगितलं, तुम्ही सीतामाईला घेऊन आज जा, मी बघतो त्याचं काय करायचं. त्या रामचंद्राने सांगितलं, अरे तू असं का समजतो. नाही म्हणलं, तुम्हाला कळणार नाही, तो आलाय तुम्हाला हे करायला चालेल, सैन्य घेऊन आलेला आहे आणि मी एकटा समर्थ आहे त्याला तोंड द्यायला, आणि तुम्ही आज जा. तेव्हा रामचंद्राने पुन्हा पुन्हा सांगितलंय तसं काहीही करायचं नाहीये. आणि रामचंद्रांचा हा भरतावरचा विश्वास की भरत कधीही मला विरोध करणार नाही, आला असेल तर तो प्रेमाने मला भेटायलाच आला असेल, माझा वियोग त्याला सहन होणार नाही. त्यामुळे लक्ष्मणाला शांत करणं, भरताचं तिथं झालेलं आगमन, आणि भरताने रामचंद्राला पाहिल्यानंतर त्या वेशात दरबारावर बसलेले ती पर्णकुटी, तेव्हा त्याच्या मनात ते विचारून गेले की कुठं असायला पाहिजे रामचंद्र, आणि कुठे येऊन बसला. आणि या सगळ्याला कारण मी आहे, मी राज्यावर बसावं ह्या लोभाने माझ्या आईनं हा सगळा व्याप केलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारण मी आहे. त्यामुळे मी किती पापी आहे त्याचं दुःख त्याला होतं की असं काय माझ्या हातून पूर्वजन्मी घडलं असेल म्हणून हे पाप माझ्याच्याने घडलं. म्हणजे वास्तविक त्याचा काही दोष नाही,
तरी देखील अशा आईच्या पोटी मी जन्माला आलो की जिने असं कृत्य करावं. अशा तऱ्हेचा विलक्षण पश्चाताप, शोक, दुःख, क्रोध असं सगळं त्याच्या मनात दाटून आलंय. क्रोध का आला? आईबद्दलचा क्रोध आलेला आहे. आपल्यामुळे सगळं झालं ह्याच्याबद्दलचं दुःख मनात दाटून आले. अशा एका विलक्षण मनस्थितीत तो रामचंद्रांना आता ते भेटले म्हणून आनंदही आहे. आता आपण त्याला निश्चित परत घेऊन जाणार याच्याबद्दल तर कुठेतरी आतमध्ये विश्वास वाटतोय की मी नाहीतरी सांगितलं ते रामचंद्र माझं ऐकतील, भाऊ माझा ऐकल्याशिवाय होणार नाही. अशा तऱ्हेच्या मनस्थितीत तो येतोय. पहिल्यांदा खूप दुःख प्रगट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न रामचंद्राने विचारलाय की तात कसे आहेत. दशरथाबद्दल प्रश्न विचारले, माझी आई कशी आहे, सगळ्यांच्याच बद्दल प्रश्न विचारले. आता सांगितल्याशिवाय तर गत्यंतर नाहीये म्हणून त्यांनी त्याला सांगितलंय की असा दशरथांचा मृत्यू झाला. तेव्हा त्याला खूप वाटलेलं आहे. पण त्याच ठिकाणी एक बराच मोठा संवाद दाखवलेला. संवादापेक्षा सुद्धा रामचंद्राने भरताला विचारलेले प्रश्न आहेत. म्हणजे त्या प्रश्नाच्या अंगाने त्यांनी त्याला एक राजधर्मच समजावलेला आहे. आणि तू असं कर असं म्हटलेलं नाहीये, पण असं तू करतोयस ना, असं तू करतोयस ना. प्रजेबद्दल विचारला, प्रजा सगळी सुरक्षित आहे ना, आनंदात आहे ना, आम्हा त्यांना त्याप्रमाणे त्यांच्याकडनं तू काम करून घेतोयस ना. तर ते बारकावे बारकावे सांगितलेत. काय सगळ्या आम्हा त्यांना एकाच वेळी बोलावून तू सांगत नाहीस ना, एक एकट्याला बोलावून त्यांची मनं समजावून घेतोयस ना. तर काही वेळा सर्वांच्या समोर प्रत्येक जण आपलं मन प्रगट करत नाही. म्हणजे सगळ्या वेळेला मला स्वामींची आठवण येते. स्वामी ह्याच पद्धतीनं सगळ्यांना हाताळत असत. एका समोर दुसरी व्यक्ती आपलं मन प्रगट करू शकत नाही. प्रत्येकाला बोलावून स्वतंत्रपणे विचारून तुम्हाला काय वाटतं, तुमची काय कल्पना आहे, त्या प्रत्येकाचा विचार करून सर्वांना आनंदात ठेवलेला आहे ना. शत्रूपासून आपलं रक्षण होईल असं बघितलंय ना. आपले गुप्तहेर सगळ्या ठिकाणी आहेत ना. आणि एका व्यक्तीचं गुप्तहेर पाठवलेला असला तर त्याच्यावर लक्ष ठेवायला दुसरी व्यक्ती, त्याला न कळता त्याच्यावर लक्ष ठेवायला तिसरी व्यक्ती, अशा तऱ्हेची व्यवस्था तू केली आहेस ना. संबंध ते मोठाच भाग आहे. फारच सुंदर आहे सगळा. म्हणजे राज्य चालवताना काय काय गोष्टी, काही एखादी गोष्ट तू ठरवलीस तर तुझ्या आधीच बाकीच्यांना कळली असं होत नाही ना. बाहेर काही गोष्टी घडत असल्या तर त्या तुझ्यापर्यंत पोचतात का नाही, तुझं लक्ष त्याच्याकडे आहे का नाही. म्हणजे राज्य चालवण्याला काय काय पाहिजे, व्यापारी, शेतकरी, सगळी जी मंडळी त्यांची कामं ठीक चालली आहेत का नाही. म्हणजे खालच्यातल्या खालच्या सेवा धर्म, त्यांना जर योग्य वेळेला त्यांचं जर का अनुदान मिळत नसेल तर ते नाराज होतात. तसं तर होत नाही ना. त्यांचं जे काय देणं, एकदा पगार म्हणा, त्या ठिकाणी सेवा मूल्य म्हणा, त्यांना वेळच्या वेळेला मिळतंय ना. कुणी न्यायाधीश लाच घेऊन चोराच्या बाजूने निकाल देत नाहीये ना. म्हणजे जणू आत्ताच चित्र डोळ्यासमोर माझ्या उभं राहिलं ते वाचत असताना, की जे असू नये असं त्यांना वाटतंय ते आज पाहायला मिळतंय आपल्याला. म्हणजे न्यायाधीश देखील त्यावेळेला लाच खात होते का असं विचारायची वेळ आली का. आता तसं चाललेलं. स्वार्थासाठी एकमेकांच्या उरावर बसत नाहीत ना. स्त्रिया सुरक्षित आहेत ना, प्रत्येकाचं द्रव्य सुरक्षित आहे ना. असे प्रश्न त्यांनी विचारून त्या प्रश्नाच्या अंगाने हे सगळं आहे ना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर तुझं लक्ष आहे ना असं विचारलं. आणि त्याच्या अंगाने राजधर्मच त्यांनी समजावून सांगितलंय की पुढं याला हे करायचंय सगळं, म्हणून अगोदर ते न करता आता तू हे सगळं करतोयस ना, अशा तऱ्हेची भूमिका त्यांनी सांगितली. आणि म्हणून ते सगळं जे प्रकरण आहे ते अतिशय चांगलं आहे. हे सगळं ऐकलेलं आहे त्यांनी भरताने. आणि त्यांनी सांगितलं हे सगळं आहे, तथापि तू अयोध्येला चल आणि ते राज्य तू कर. आणि त्याला त्यांनी असं सांगितलं की कुणीतरी वनवासात जायला हवं ना, मी वनवासात जातो, तू राज्य कर. तर राज्याला कोणतरी वारस पाहिजे. सर्व लोकांची इच्छा तू राज्यावर बसावं असं आहे, माझी तीच इच्छा आहे. वनवासातच जायचं आहे ना, तुझ्याऐवजी मी जातो वनवासात. एखादा म्हणला असता की बर करतोयस ना तू कर,
तुझा फारच आग्रह आहे, मग आता मन कसं मोडायचं तुझं? ठीक आहे, तू इथं राहा, मी तिकडं जातो. नाही, रामचंद्रांना पूर्ण माहिती होतं की जे काम त्यांच्याकडे सोपवलेलं होतं ते त्यांनाच करणं भाग होतं. जरी भरत शूर होता, लक्ष्मण शूर होता, तरी देखील जे काम त्यांना दिलं होतं ते त्यांनीच करायला हवं होतं. त्यामुळे रामचंद्रांनी वनातच जायचं होतं. पण भरत जर नुसता राज्यावर जाऊन बसला असता, कोणी त्याचं ऐकलं नसतं, प्रजा बंड करून उठली असती, कारण त्यांना पसंत नव्हतं भरत राज्यावर होते. पण ज्या भूमिकेतून भरत गेलेला दिसतो, त्याची ती विरक्ती, त्याचा तो पश्चाताप, रामचंद्रांना परत बोलवण्यासाठी त्यांनी केलेला आटोकाटीचा प्रयत्न, यामुळे भरताच्या संतत्वाबद्दलच देखील जाणीव प्रजेच्या मनात निर्माण झाली. त्यांच्याही लक्षात आलं की भरतालाही अभिप्रेत नाहीये, केवळ कैकेयीचा आग्रह आहे म्हणून या गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा अशा परिस्थितीत भरताने जर तिथं राज्य करायचं असेल तर त्याला सर्वांचं प्रेम, सर्वांचं सहकार्य मिळणं हे आवश्यकच आहे. आणि त्यासाठी भरताने सर्वाचा त्याग करून तिथं येणं, रामचंद्रांना आग्रह करणं, आणि तरी देखील रामचंद्र नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी हट्ट असा धरला की तू जर येणार नसशील, मी इथंच राहणार तुझ्या बरोबर. एवढंच नव्हे तर मी अन्न त्याग करून मी जीव अर्पण करणार, पण मी राज्याला परत जाणार नाही. तेव्हा रामचंद्राने त्याला धर्मशास्त्र शिकवलेलं आहे, आणि क्षत्रियाला हे योग्य नाही. तू क्षत्रिय आहे, तुझं जे काम आहे राज्याचं संरक्षण करणं ते तुलाच केलं पाहिजे. फार तर तू म्हणत असला तर माझं राज्य म्हणून ते तू सांभाळ, पण मला माझं काम जे आहे, पितृआज्ञा जी आहे, मातृआज्ञा आहे, ते मला सांभाळली पाहिजे. म्हणजे ते दोन्हीकडे आहे की वचन पाळल्यासारखंही झालं आणि राज्य सांभाळायला पाहिजे. त्यांच्या आज्ञेप्रमाणे भरताने राज्य करावं असं म्हटलं, त्याप्रमाणे राज्य तू सांभाळ, वनवासात जायचं आहे ते मी करतो आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी योग्य त्या पद्धतीनं होत आहेत. तुला फार तर राज्यावर नसेल बसायचं तर बसू नकोस, माझं म्हणून आहे, पण राज्य तूच सांभाळायचं आहेस आणि तू त्याचं संरक्षण कर. अशा तऱ्हेनं त्यांनी त्याला सगळं समजावून सांगितलंय. आणि प्राण देणं वगैरे, प्राणत्याग करणं वगैरे हे तुला शोभणारं नाही, ते तू करायचं नाही. इथपर्यंत सगळ्यांची समजूत पटल्यानंतर म्हणण्यापेक्षा पटवल्यानंतर जाबाली ऋषीने त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ते रामाला पुन्हा, तर ऋषी आहेत ते रामाला पुन्हा वेगळ्या तऱ्हेनं सांगतात, समजवण्याचा प्रयत्न करतात की नाही, राज्य सांभाळणे तुझं काम आहे. दशरथाने तिला शब्द दिला म्हणून त्यांनी तुला आज्ञा केली असेल, तथापि तुला ते काय मानण्याचं कारण नाही. तू ते पुन्हा ताब्यात आपल्या हातात घेऊन तू हे राज्य चालवू शकतोस वगैरे वगैरे. थोडे नास्तिकवादाचे असे शब्द वापरले त्यांनी. तशा तऱ्हेचे विचार रामचंद्रांना सांगितलेले आहेत. आता ऋषींनी सांगितले म्हटल्यानंतर ऐकायला पाहिजे का नको? तर त्या ऋषींच्या सांगण्यावर रामचंद्रांनी जो युक्तिवाद लढवला आहे तो देखील इतका समर्थकपणे लढवलेला आहे. आणि किंबहुना थोडीशी जाबालींच्याबद्दल त्यांनी नाराजीच व्यक्त केली आहे की तुम्ही असं कसं सांगता. आणि त्यावेळेला वशिष्ठांनी सांगितलं तिथं की तुझी परीक्षा घेण्यासाठी जाबाली असं बोलले. ते खरोखर तू दृढ आहेस आपल्या ठिकाणी, की आता एवढे ते सांगतायत, ऐकायला नको का आपल्याला? म्हणजे वशिष्ठांनी मन वळवण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रयत्न केला. त्या प्रत्येकाला त्यांनी सांगितलं तुम्ही मला वंद्यच आहात, तथापि ह्या धोरणाने मी जाणार आहे, याच्यात फरक काही नाही. मग असं का वाटायला आलं तर त्यावेळेला त्यांनी आणखीन एक सांगितलंय की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ईश्वराधीन असतात. भगवंत म्हणतात, जे रामचंद्र म्हणतात की काही गोष्टी या माणसाच्या हातातल्या नसतात, या ईश्वराधीन असतात, त्या आपण आनंदाने स्वीकाराव्या लागतात. आणि तसं ही जी गोष्ट आता घडलेली आहे की मी 14 वर्ष वनवासात राहायचंय, तशी ईश्वराचीच इच्छा आहे. तू राज्य करायचं ही ईश्वराचीच इच्छा आहे, तर त्याची इच्छा म्हणून आपल्याला हे मान्य करायचं आहे. 14 वर्ष झाली की मी येईन.
जे काय प्रतिज्ञा आहे ती पूर्ण झाली म्हणजे मी परत येणार. इतकं सगळं त्याला समजावून सांगितल्यानंतर मग भरताने ते नाईलाजाने मान्य केलेलं. मग आता काय करायला पाहिजे तर त्यांनी ते सांगितलं, ठीक आहे तू म्हणतोस तुम्ही परत जायला तयार आहे, तुझी आज्ञा म्हणून, पण राजा तूच असणार आहेस तिथे. तेव्हा मी या पादुका बरोबर आणलेल्या, या पादुका तू पायात घाल आणि त्या राज्यावर ठेवल्या जातील आणि त्याचं राज्य आणि मी त्याचा सेवक म्हणून मी सगळी कामं करेन. म्हणजे त्यामध्ये भूमिका काय आली बघण्याजोगी आहे. राजा झाला कोण? रामचंद्र ठरल्याप्रमाणे. बाकीचे सगळे सेवक ते आहेतच. वशिष्ठ हे त्याला मार्गदर्शन करणारे, मार्ग दाखवणारे ऋषितुल्य व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांचं सर्वांनी ऐकायचंच आहे. बरं, वशिष्ठांच्या समोर ही सगळी चर्चा झालेली असल्यामुळे सर्वांनी अत्यंतिक आग्रहाने जो केलेला प्रयत्न होता तो प्रयत्न पद्धतशीरपणाने रामचंद्राने नाकारलेला आहे. बरं, रामचंद्राने जे ठरवलं तेच लक्ष्मणाला मान्य असल्यामुळे, किंबहुना लक्ष्मण त्याच्यासाठीच असल्यामुळे तो रामाबरोबर राहणार हे निश्चित आहे. शत्रुघ्नाला सांगितलं तू भरताबरोबर राहायचंयस, त्याला त्याच्या राज्यात मदत करायची, बाकी सगळे अमात्यांनी त्याला मदत करायची. त्यामुळे तिथं राज्य व्यवस्थित सांभाळलं जाईल, इथलं हे काम सगळं व्यवस्थित होईल. आणि ह्या स्थितीमध्ये आई मातांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही तिथं राहायचं. आणि भरताला त्याने जर काही आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली असेल तर अशी सांगितली आहे त्या ठिकाणी की तू कैकेयीला कुठंही दुःख द्यायचं नाहीयेस. कौशल्याला आणि सुमित्रेला तू सांभाळायचा हे तर झालंच, त्यांची मन, पण म्हणून तू कैकेयीला जर दुःख द्यायला लागलास तर ते मला आवडणार नाही. आता असं म्हटल्यामुळे जरी कैकेयीबद्दल राग होता तरी देखील अशी कोणतीही गोष्ट आपल्या हातून होता कामा नये की ज्या योगे रामचंद्रांना दुःख होईल. हा प्रश्न सगळ्या ठिकाणी येतो. एका आई वडिलांची मुलं असली आणि एकमेकांमध्ये त्यांची भांडणं असली, एका सद्गुरूंचे शिष्य असले आणि त्यांचे एकमेकांमध्ये तुझं माझं असेल तर त्याचं दुःख सद्गुरूंना होत असतं. हा विचार तरी शिष्याने करायला पाहिजे आणि एकमेकांमध्ये प्रेमाचे संबंध ठेवले पाहिजे. निदान पक्षी एकमेकाबद्दल मत्सर, एकमेकाबद्दल पाया ओढणं हे तरी नसावं. त्यामुळे असं काही एक वातावरण त्यांनी निर्माण केलं. कैकेयीलाच नव्हे तर मंथरेला देखील दुःख होता कामा नये. जे घडलेलं आहे ते ईश्वराच्या इच्छेनं योग्य तेच घडलेलं आहे. त्यामुळे तू त्या सर्वांच्याशी अत्यंत प्रेमाने राहा. आईच्या विषयी आदर भाव ठेव, किंबहुना जास्तच ठेव. त्याचं कारण तिची निर्भत्सना म्हणजे तिला वाईट सगळ्यांच्याकडनं वागणूक मिळणार, उलट तू जास्त तिच्याबद्दल प्रेम ठेव. म्हणजे सर्व तऱ्हेची एक व्यवस्था जी लावणं म्हणतोय आणि ती केवळ मी आज्ञा करतो म्हणून नव्हे, त्याची मनोभूमिका तशी बनवली पाहिजे की ज्या योगे ते काम मनापासून होईल. म्हणून तो जर राज्यावर तिकडे जायचा असेल आणि आपण शांत मनाने पुढचं काम करायला जायचं असेल अरण्यातलं, तर आपल्याला ही जी सारवा निर्वा निरोव करायची ती योग्य त्या पद्धतीनंच व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं कोणीही इथं राहायचं नाहीये, फक्त रामचंद्र, सीता, लक्ष्मण तीनच मंडळी इथं राहणार आहे, बाकी सर्वांनी परत जायचं आहे आणि ह्या पद्धतीने तिथं जाऊन काम करायचं. असं सांगितल्यानंतर मग त्या पादुका त्यांनी पायात घातलेली आहेत आणि भरताने त्या आपल्या डोक्यामाथ्यावर धारण केलेले आहेत. आणि आता जो नमस्कार होईल तो त्या पादुकांना होणार आहे. आणि त्या पादुकांना राज्यावर बसवून, पुढे तिथे एक वर्णन आले, पादुकांना राज्यावर बसवलाय. नाही तिथं नंदीग्रामला तो राहत असता, आला नंदीग्रामला येऊन राहिलाय तो, राज्य तिथं बसून तो राज्य करणार. आणि मग तिथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या पादुकांना प्रत्येक गोष्ट करताना तिथं सांगायची
त्यांना विचारायची. काही आलं असलं केलं असलं तर सगळं तिथं पहिल्यांदा अर्पण करायचं आणि मग त्याचं म्हणून ते आपण काम करायचं. आता मी बसलोच आहे ना त्याच्याऐवजी गादीवर, मग मी आज्ञा करतो नाही. आज्ञा तिथून येणार. सगळ्या गोष्टी तिथं अर्पण करायच्या आहेत आणि तो जे काही त्याची आज्ञा येईल त्याप्रमाणे आपल्याला पालन कर. म्हणजे आपण सर्व मंडळी इथे रामचंद्रांचे सेवक असून कुणी याच्यात मोठा नाही आहे, सर्वजण सेवक आहोत. रामचंद्र प्रभू हे राजा आहेत आणि त्याचं राज्य विश्वस्त या नात्याने आपण सांभाळायचं. म्हणजे विश्वस्ताला सगळा अधिकार आहे, तथापि तो विश्वस्त आहे, मालक नव्हे. त्यामुळे भरत हा मालकही नाही, सेवक असंही म्हणा, नाही तर म्हणा त्याहीपेक्षा विश्वस्त. तर सेवकाला पुन्हा आज्ञा प्रत्यक्ष कुणीतरी करायला लागते, पण विश्वस्त हा निर्णय आपले आपण घेतो, त्यांना जे अभिप्रेत असेल त्याप्रमाणे, आणि ती सगळी कामं करतो. तशा भूमिकेतून ते सगळं काम करायचं आहे. या सगळ्या अटीवर किंबहुना ते करण्याचं कबूल करून ही सगळी मंडळी परत येत आहे. आणि नंतर मग येऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं तसं राज्यावर मी बसत नाहीये. त्यांनी नंदीग्रामहून तिथून जवळ एका ठिकाणी हा सगळा ऋषीवेशच परिधान करून त्यांनी अन्नग्रहण करायचं नाही 14 वर्ष. रामचंद्र जसे राहिले तसंच राहायचं असं भरताने ठरवलंय. आणि प्रत्येक गोष्ट त्या पादुका आणि त्याच्यावरती ते छत्र चामळ घालायचं ते काम भरताने करायचं. भरताने ठरवलं इथं रामचंद्र आहे तसं गृहीत धरून मी त्यांचा सेवक छत्र चामळ ढाईन त्याची पूजा करीन सर्व काही. ही भूमिका भरताची तिथं आहे. आणि इकडे अरण्यात काय होतं, भरताला सांगितल्यानंतर तिकडली निरवानिरव केली कामाची. आता रामचंद्र तिथून पुढे जायला निघतात आणि त्यावेळेला असं सांगितलंय, रामचंद्र तिथं येऊन त्या भागात राहिल्यानंतर तिथले बरेच तपस्वी ते अरण्य सोडून जायला निघतात अशी त्यांच्या कानावर बातमी. तर ते म्हणले का सोडून जाताय? म्हणजे तुम्ही इथे येऊन राहिल्यामुळे राक्षसांचा आम्हाला जास्त उपद्रव होणार आहे. कारण तुम्ही मारीचाला सगळे करून मी त्यांचा सेवक छत्र चामळ ढाईन त्याची पूजा करीन सर्व काही. ही भूमिका भरताची तिथं आहे. आणि इकडे अरण्यात काय होतं, भरताला सांगितल्यानंतर तिकडली निरवानिरव केली कामाची. आता रामचंद्र तिथून पुढे जायला निघतात आणि त्यावेळेला असं सांगितलंय, रामचंद्र तिथं येऊन त्या भागात राहिल्यानंतर तिथले बरेच तपस्वी ते अरण्य सोडून जायला निघतात अशी त्यांच्या कानावर बातमी. तर ते म्हणले का सोडून जाताय? म्हणजे तुम्ही इथे येऊन राहिल्यामुळे राक्षसांचा आम्हाला जास्त उपद्रव होणार आहे. कारण तुम्ही मारीचाला म्हणजे तो मारीच एकदा त्याला पराभव केलेला होता, रामाचा मामा तो रावणाचा, ताटिकाचा वध केलेला आहे तुम्ही. त्यामुळे ते सगळे जे आहेत खरदूषण आदी सगळे जे राक्षस आहेत ते आता खवळले आहेत आणि ते तुम्हाला देखील इथं सुरक्षित राहू देणार नाही. त्यामुळे आम्हाला वाटतं की तुम्ही देखील खरं इथं राहू नये, पण आम्ही तर इथं राहणार नाहीच आहोत. त्यांनाही कुठेतरी रामचंद्रांच्या बद्दल कदाचित शंका, म्हणजे खरं बरं ज्याला कोणी मारू शकत नाही त्याला रामचंद्र तरी काय मारणार अशी कल्पना आहे. म्हणून म्हटलं ऋषीमुनीने सुद्धा सगळ्यांनी रामचंद्रांना ओळखलेलं नाही आणि म्हणून ते बरीचशी मंडळी ते अरण्य सोडून जात आहेत. काही थोडी मंडळी फक्त तिथं राहिलेली आहे. रामचंद्र सगळ्यांचं बघत असतात कुठं काय आणि लक्षात त्यांच्या ते एकूण लक्षात असं येतं की ह्या भागामध्ये राक्षसांनी जो काही एक हैदोस घातलेला आहे आणि त्यामध्ये ते यांना सुखाने राहू देत नाहीयेत. त्यामुळे अशा महत्वाचं आता जे काम आहे ते म्हणजे ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा वध करून हे जे राज्य आहे ते सुरक्षित करणं आहे. आणि म्हणून भरत जेव्हा येतो तेव्हा तो तिथला जो सगळा भाग आहे पुढपर्यंत अगदी वालीचा वध करेपर्यंत हा सगळा भाग दशरथाच्या साम्राज्याखाली येतो आहे. त्यामुळे ते जे सगळं तिकडलं सांभाळायचं आहे
ते दशरथाचा राज्याचाच एक भाग, पण तिथं संरक्षण देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. ही भूमिका रामचंद्राने स्वीकारलेली आहे. राज्य सांभाळण्याची भूमिका भरताकडे दिलेली आहे आणि आपले धनुष्यबाणासकट लक्ष्मणासकट तिथल्या राक्षसांचा वध करून ती बाजू सुरक्षित कशी होईल असा प्रयत्न करायचा आहे. या भूमिकेपर्यंत आले आणि इथून मग आता अयोध्या कांड संपताय, तिकडे त्याचं राज्य सुरू झालंय आणि इथून आता खऱ्या अर्थाने तो अरण्यात प्रवेश करतो आणि पुढचं मग अरण्यकांड जे आहे त्याच्यामध्ये आणखीन कोण कोण त्याला आता सामना कुणाशी करायचा आहे, कोणाचा वध करायचा तो भाग येतो. त्याच्यात राम लक्ष्मण सीता एवढ्याच तिघांचा भाग आहे. तो आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.